तर नमस्कार राम राम मंडळी. आपण आलेले आहोत आता कोल्हापूरला. हे आहे कोल्हापूरचं म्युझियम. मोठं नव्हतं सुरू, तर छोट्या म्युझियममध्ये आलात. हे शाहू महाराजाच्या काळाचा आहे वाघ आहे, त्याने शिकार करून ठेवलेला. हे ओरिजिनल आहे, ते मेलेलं आहे. हा त्यांचा पाळणा आहे. तर अशा प्रकारे म्युझियम खूप बघण्यासारखं आहे. हे एक छोटासा तिथं कुंड आहे, तर त्या कुंडामध्ये इथं कासव आहेत आणि ह्याच्यात पाणी कधीच आटत नाही. मित्रांनो, कोल्हापूरचे खूप सारे वैशिष्ट्य आहेत, तर आपण जेवढं दाखवण्याचा प्रयत्न होईल तेवढं दाखवणार आहेत. तर हे आहे शाहू पॅलेस. थोडं म्युझियमसारखं आहे. तर हे आपण बघता आहेत ते खांब वगैरे खूप छान आहेत. एकदम पुरातकालीन वास्तू असल्यासारखी आहे. तरी आता आपण त्याच्या बाहेर पडलेले आहेत, तर हे बघून घ्या. मित्रांनो, हे दिसत आहे ते शाहू पॅलेस आहे. आता ते कॉलेज झालेलं आहे. हे मेन गेट आहे, महालक्ष्मी मंदिरमध्ये यायचा. आतमधून आल्यावर राईट मारलं की इकडं महालक्ष्मी मंदिर आहे. तर चला आता महालक्ष्मी मंदिर बघू. हे बघा, दिवस मावळत होता, खूप छान असं दिसत होतं. मित्रांनो, कोल्हापूरला आलं की इथं महालक्ष्मी मंदिरला येणंही येणं आहे. आणि इथला भडंग आणि कोल्हापुरी चप्पल घेणंही घेणं आहे. तर चला पुढं बघू. रुको जरा, सबर करो. हे बघा, इथं कोल्हापुरी आंबा भडंग आणि कंदी पेढे. भडंग तर एक नंबर लागतं हो. मी तर 2-4 पुढे आणलेत भडंगचे. इथं खरेदी वगैरे करण्यासाठी खूप काही आहे, दुकानं वगैरे आहेत. तर चला आपण बघू पुढं आता. मित्रांनो, हे आहेत कोल्हापूरचे पर्यटक स्थळं. तर हे बघून घ्या. हे मॅप आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे आल्यावर कुठं कुठं जायचं, कुठं कुठं नाही, एवढ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात आणि फिरू शकतात कोल्हापूरला आल्यावर. मित्रांनो, पुढं जाणार आहेत आपण कोल्हापुरी चप्पलच्या मार्केटला. हे मंदिराच्या बाहेर आलं की आहे, समोरच आहे. तर हे बघा, कोल्हापुरी चप्पल. हे किचन आहे, तिथं महालक्ष्मी ज्वेलरी वगैरे दुकानं आहेत भरपूर वगैरे. तुम्हाला जसं पाहिजे तसं चप्पल भेटेल कोल्हापुरी. आणि सर्वात स्वस्त कोल्हापूरलाच कोल्हापुरी चप्पल भेटते, कारण की त्याचं नावच कोल्हापुरी चप्पल आहे. तर अशा प्रकारे आम्ही मार्केट बघत बघत बाहेर निघालात. आणि हे बघा, केवढं मोठं चप्पल आहे. आमच्या गावाला एकच चप्पल बसवेल, पूर्ण गावाचा पाय एका चप्पलात जाईल, एवढं मोठं चप्पल आहे. तर खूप काही होतं बघायसारखं, घ्यायसारखं. पण जरा किस्सा ढिला असल्यामुळं आम्ही बघितलं, फक्त घेतलं नाही. तर हे खेळणे वगैरे होते. इथं आल्यावर मुलांना नक्की खेळणे घेऊन द्या. तर धन्यवाद. चला. तर ही ट्रॅफिक वगैरे जाम झालेली होती, तर ट्रॅफिकचा सामना केला आणि पुढं निघत चला. पण काही म्हणा मित्रांनो, कोल्हापूरची नाईट लाईफ एक नंबर आहे हो.
तोंड नाही कोल्हापूरला. तर आम्ही कोल्हापूर सिटीच्या बाहेर पडत आहेत. तर कमान वगैरे धन्यवाद, कोल्हापूरला आल्याबद्दल धन्यवाद, असं कमान आहे. तर ती कमानीच्या बाहेर पडला ना आणि आता आम्हाला खायला जायचं होतं. एक हॉटेलमध्ये आला इथं. हॉटेल हे बघा, हॉटेल वनश्री गार्डन. तर इथं थोडा चिल केला आणि इथं काही विशेष नव्हतं खाण्यासारखं, म्हणजे होतं पण म्हणलं इथं नाही, आता दुसरीकडं थोडं जाऊन खावं. तर हे हॉटेल बिटेल बघितलं आणि ह्याच्या बाहेर पडायचा विचार केला आणि दुसरीकडे जाऊन खायचा विचार केला. तर हॉटेल एक नंबर आहे मित्रांनो, फॅमिलीसाठी एक नंबर आहे. तर पण आम्हाला थोडं नाही का ऑथेंटिक खायचं होतं, घरगुती असल्यासारखं. अशा हॉटेलमध्ये भारी भारीच भेटणार, ऑथेंटिक भेटत पण असेल पण आम्हाला माहीत नाही. तरी आम्ही थोडं इथं हे हॉटेल बघितलं आणि चला म्हणलं आता दुसऱ्या हॉटेलला जाऊ. हे वनश्री गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार, व्हेज अँड नॉन व्हेज पूर्ण आहे इथं. एक नंबर आहे हॉटेल, काही अडचण नाही, फॅमिलीला घेऊन जाऊ शकतात. तर आम्ही आता इथं दुसऱ्या हॉटेलवर आलो. इथं बघा बैलगाडी, बैल एक नंबर. इथं मागितलं चिकन धनगरी घेतलं आणि सोबत तांबडा आणि पांढरा घेतला. कोल्हापूरला आल्यावर तांबडा पांढरा रस्सा नाही घेतल्यावर काय उपयोग आहे. हे मस्त थाळी होती. तर मित्रांनो आता जेवण करून आता गावाकडे जायचं नियोजन चालू आहे. तर चला, धन्यवाद.